नमस्कार मंडळी, आज बनवली आहे व्हेज बिर्याणी। तर पाहू शकता खूप सुंदर झालेली। गाजर कट केले आहे, फ्लावर कट करून घेतले आहे, मटर सोलून घेतले आहेत, फरसबी कट केले आहे, बटाटा बारीक चॉप केला आहे, कांदा देखील कापून घेतला आहे, टमॅटो बारीक चॉप केले, शिमला मिरची चॉप करून घेतली आहे बारीक करून। आणि ते तांदूळ मी भिजत ठेवलेले 2 तास आधी। कुकरला ते तांदूळ ॲड केले, पाणी टाकलं, मीठ टाकलं, तेल टाकलं आणि झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या केल्या। भात बघा किती मस्त असा मोकळा मोकळा भात झालेला आपला। पाहू शकता खूप मस्त आणि मोकळा झालेला, शिजलेला देखील भात। आणि ते मी भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याच भाताच्याच कुकरमध्ये मी त्या भाज्या ॲड करून 2-3 शिट्ट्या करून शिजवून घेणार आहे। इथे मी मातीच्या भांड्यात बिर्याणी बनवणार होती। त्याच्यासाठी मातीच्या भांड्यामध्ये पहिलं तेल ॲड करून घेतलं आणि तेल गरम करून झाल्याच्या नंतर आपण त्या भांड्यामध्ये उभा स्लाइस केलेला आपण कांदा ॲड करणार आहे। आणि कांदा आपल्याला कलर चेंज होईपर्यंत मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकलं जेणेकरून कांदा पटकन फ्राय होईल। आणि इथे बघा कांदा आपला फ्राय झाला, त्याच्यानंतर टॅमॅटो ॲड करून घेतला। टॅमॅटो पण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये व्यवस्थित। थोडं झाकण ठेवलं जेणेकरून पटकन कांदा टॅमॅटो फ्राय होईल ऑइलमध्ये। कांदा टॅमॅटो आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतला आहे। त्याच्यानंतर 1 चमचा मी आलं लसूणची पेस्ट ॲड केले। ते ॲड केल्याच्यानंतर मी व्यवस्थित परत मिक्स करून घेतलं। शिमला मिरची ॲड केली आणि शिमला मिरची ॲड केल्याच्यानंतर शिमला मिरचीला पण आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहे तेलामध्ये। थोडं झाकण ठेवून ते पण शिजवून घेतलं 5-10 मिनटं। आणि ते मी भाज्या ठेवलेल्या बॉईल करायला, पाहू शकता 2 ते 3 शिट्टीमध्ये भाज्या देखील बॉईल झाल्यात। आणि व्यवस्थित आता मिक्स करून घेतल्या या भाज्या। त्याच्यामध्ये आपण ज्या भाज्या बॉईल केलेल्या त्या ॲड केल्यात आणि व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे कांदा टॅमॅटोच्या आणि शिमला मिरचीच्यामध्ये। एका वाटीत मी बिर्याणी मसाला, लाल तिखट मसाला, हळद, धना पावडर सर्व मसाले ॲड केले आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं। थोडं थोडं करून पेस्ट करून घेतली आणि ते बघा अशी मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला मसाल्याची, थोडी पातळच करायची। आणि पेस्ट केलेलं मसाले आपल्याला त्या भाजीमध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। भाजीत मसाले ॲड केल्याच्यानंतर भाजीला व्यवस्थित मिक्स करून घेतली। त्याच वाटीने मी दही ॲड केलं आहे भाजीमध्ये आणि ते देखील मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे भाजीमध्ये। भाजीमध्ये दही व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आता चवीनुसार मी मीठ ॲड करून घेणार आहे। मीठ ॲड करून झाल्याच्यानंतर भाजीला व्यवस्थित आपण मिक्स करून भाजीला आपण झाकण ठेवून थोडं 5-10 मिनटं थोडं झाकण ठेवून देणार आहे भाजीवरती। आणि ते बघा ग्रेव्ही बघू शकता, भाजीला थोडीशी ग्रेव्ही सुटली आहे। आता त्याच्यामध्ये आपण जो भात स्टीम करून घेतला आहे तो ॲड करणार आहे व्यवस्थित। आणि मी लेअर नव्हती दिली, एक सिंगल लेअरचाच बनवलेला राईस। वरनं आपण कोथिंबीर ॲड करून परत झाकून ठेवणार आहे। आणि ते बघा मस्त असं आपली व्हेज बिर्याणी रेडी झाली आहे। तर कशी वाटते बिर्याणी आपली मातीच्या भांड्यातली? आता मी ते सर्व करते बिर्याणी खाण्यासाठी। आणि इथे पाहू शकता खूप मस्त झालेली बिर्याणी, एकदम टेस्टी। नक्कीच अशी बिर्याणी ट्राय करा। मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये बनवा, खूप सुंदर टेस्ट येते। आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला फॉलो